शंख आणि घंटेशिवाय अपूर्ण असतं त्याच्या कमळाचे। मग आपल्याला रोज रोज कमळ वाहू शकत। सर्व गोड मैत्रिणींचं, ताईंचं, दादांचं, वहिनींचं, आजी आजोबा, काका मावशी आणि आपल्या सर्व चिल्लर पार्टीचं मनापासून खूप खूप स्वागत करते। सर्वांना शुभ संध्याकाळ। तुमचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते। आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते। शुभ संध्याकाळच्यासाठी आता संध्याकाळचे 6 वाजले आहे। दिसत असेल तुम्हाला खूप छान वातावरण झाले, थंड थंड मस्त। रोज ऊन असतं, आज पाऊस वगैरे आलेला आहे, छान वातावरण झालेलं आहे। तर चला देवघर आवरायचंय आता। गॅलरी इथं स्वच्छ केली मी, गॅलरीत उभी इथं बघा। इथंच मी आता हे लावलंय कचरा, कारण की त्या साईडला गॅलरी उघडायला ना खूप हे झालेलं आहे तिकडे, हवा पण खूप एवढली, पोरं झोपलेले आहेत आता। आणि तिथं बेडरूम मध्ये पण खूप सारं पाणी वगैरे साचले, म्हटलं आधी ते क्लीन करू मग इकडचा कचरा स्वच्छ करून घेऊया। इथंच एक साईडला लावलंय मी आता। तर चला देवांचं आवरायचंय आपल्याला। तुमच्याशी गप्पा मारता मारता देवांचं पण आवरते मी। माझं छोटंसं देवघर आहे, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया। देवघर ना ईशान्य कोपऱ्यात पाहिजे। माझं पहिले किचन मध्येच ईशान्य कोपऱ्यात होतं, पण तिकडे टॉयलेट बाथरूम आला ना, वास्तुदोष आहे तिथे, त्याच्यामुळे मी आता सध्या बेडरूम मध्ये शिफ्ट केलेलं आहे। तर इथे माझं ईशान्यला इथे बसली, तिथे दरवाजा आहे, नेमकं छोटासा असतो बेडरूम, त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम आहे। पण ठीक काही प्रॉब्लेम नाही, मी इथे ना याच्यामध्ये ठेवलेला आहे आपला जो पूर्वेचा आहे ना, पूर्वेचा कोपरा, ही आमची पूर्वेची भिंत आहे, तिथे ठेवलेलं आहे छोटंसं देवघर। तर देवघर मी सध्या चौरंगावर ठेवलेलं आहे। आमचा जो देवर आहे ना तो मळ्यामध्ये खूप मोठा आहे, मग मी काही देवघर घेतलेलं नाहीये, तर चौरंगावर आहे सध्या। देवघरात आता थोडंच देवघराबद्दल माहिती सांगते। तर तुमचं देवघर आहे ना त्याच्यावर कळस वगैरे नसावा, किंवा देवघर आहे ना 3 पायऱ्यांचं असावं शास्त्रानुसार, असं म्हटलं जातं। तर माझी दिवसाची सुरुवात इथून होते, शेवट पण इथेच होतो असं आहे। दर्शन घेतल्याशिवाय मी झोपत नाही असं। ती छोटीशी बाप्पाची मूर्ती आहे, मी केंद्रातनच घेतली होती, दिसत असेल तुम्हाला, खूप सुंदर आहे। तर माझ्या लग्नाचं आहे ते आता आमच्या घरी आहे, 2 झाल्या तर बघेन मी, खूप सुंदर आहे। आता घेतलेली आहे मी, 1 वर्ष झालं तेव्हा। ही मी माळ आहे ना बाप्पाला तिकडनं आणली होती, मोरगावचा गणपती आहे ना तिकडनं आणलेली आहे। त्याच्यानंतर बाळकृष्ण भगवान, हे पण मी केंद्रातनच घेतलेलं आहे, खूप सुंदर आहे बघा, मस्त। तर मी हे रक्षाबंधनच्या दिवशीच घेतलं होतं, तेव्हा वीराने त्याला राखी बांधली, तेव्हा ती छोटी होती, शिवच्या वेळेस प्रेग्नेंट होती। तर आमच्या घरी लवकर ये असं म्हणून, तर देव लहान मुलांचं ऐकत असं म्हणतात। अन्नपूर्णा माता आहे, प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा मातेच पाहिजेच, प्रत्येक घरामध्ये पाहिजे, धनधान्याची कमी नाही होत। तर मी ही ना तांदळामध्ये ठेवली, हे तांदूळ आपल्याला दर पौर्णिमेला बदलायचे असतात। जेवढे पण देवरातले तांदूळ असतात ना, कलश वगैरे सगळे, ते थोडेसे आपल्या धान्यामध्ये टाकायचे, बाकीचे पक्ष्यांना टाकायचे। तर ही मला माझ्या आईने दिली होती। आमच्याकडे पद्धत आहे, बाप्पा, बाळकृष्ण आणि मूर्ती जे असतात ना आपल्याला द्यायची असते, आपली म्हणजे आई देत असते आपल्याला, माहेरवडनं येतात त्या। तर मला लग्नात दिली अन्नपूर्णा फक्त, तर माझ्या मम्मीने मला घेऊन दिलेली आहे। भगवान शिवची छोटीशी पिंड आणलेली मी, केंद्रातनच आणलेली आहे। तर आपण जेव्हा आणतो ना तेव्हा आहे ना त्याच्यावर नाग पण नकोय, नंदी पण नको, एकदम साधी पिंड आणायची आपल्या घरामध्ये, धातूची, दगडाची, स्फटिकाची, तुम्ही कोणती पण आणा। मूर्ती आपल्या देवघरामध्ये ना आपल्या अंगठ्या वाढल्याच पाहिजे धातूच्या मूर्त्या, आणि दुसऱ्या असतात ना त्या 3 फुटापेक्षा जास्त मोठ्या नकोय, मग चिनी मातीच्या वगैरे जे असतात ना त्या मूर्त्या। त्याला अशी छान रुद्राक्षाची माळ पण आणलेली केंद्रातून मी। त्याच्यानंतर इथे साईबाबा आहे, शिर्डीवरनं मी मूर्ती आणि ती छोटीशीच आहे, ती चिनी मातीची आहे साईबाबांची मूर्ती। त्याच्यानंतर इथे ना शंख प्रत्येक देवघरामध्ये पाहिजे। 2 प्रकार शंख असतात, दक्षिणवर्ती, कामवर्ती, हे शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं असतं। हा छोटासा स्टँड मी तिथूनच आणलेला आहे। तर हा माझा कामवर्ती आहे, तो 60 रुपयालाच घेतलेला आहे याच्यामधनं, केंद्रातनं। स्टँड पण तिथूनच। तर दक्षिणवर्ती असतो ना तो धनवृद्धीसाठी खूप चांगला असतो, खूप महत्वाचे आहे। देवघर आहे ना शंख आणि घंटेशिवाय अपूर्ण असतं, त्याच्यामुळे दोन्ही पण घ्या। मग आपल्याला आपण म्हणजे त्या गोष्टींचं तेवढं हे केलं नाही ना पॉझिटिव्हली, तर आपल्याला पण पॉझिटिव्ह रिझल्ट भेटत नाही। छोटे छोटे बदल करून बघा, खूप छान पॉझिटिव्ह इफेक्ट भेटत। घंटी रोज वाजवायची असते देवघरात, खूप जणांना सवय असते घंटी वाजवत नाही, काहीच नाही। तर म्हणजे देवपूजा करता आपण घंटीच वाजवत नाही असं आहे। आमच्या घरी पण होतं, माझ्या माहेरी घंटी वाजवणं खूप महत्वाचं असतं। तर हे जे आहे ना अक्कलकोटवरनं आणलेले माझ्या मिस्टरांनी, जेव्हा शिवचॉईस मी डिलिव्हरी झाली ना ते अक्कलकोटला गेले दर्शनाला। तुला काय हवं म्हणून मला अक्कलकोटवर नाही ना पादुका आणलेल्या महाराजांच्या छोट्याशा मस्त। इथं कुलदेवीचा फोटो आहे, आमची तुळजापूरची देवी ना कुलदेवी आमची,
मी केंद्रातून घेतला. टाक नाहीये, टाक आमच्या घरी आहे, पण मी फोटो आणला होता, फोटो तरी पाहिजे आपल्याकडे म्हणून तर मी फोटो आणलेला आहे. इथे महाराजांची छोटीशी मूर्ती दिसत असेल तुम्हाला, एकच मिनिट दाखवते मी तुम्हाला. खूप सुंदर आहे, खूप जवळचे माझे गुरु, आवडतं स्थान आहे माझे स्वामी, माळ पडली स्वामींची. तर हे बघा छोटीशी, माझ्याकडे फोटो होता, मी केंद्रात नंतर मूर्ती घेतली महाराजांची. तर सेवा वगैरे करायची असतं, मस्त छान स्वामींसाठी बसणं हे घेतलेलं आहे मी, केंद्रातूनच घेतलेले हे जे आहेत ना मोराचं, खूप सुंदर आहे बसायला स्वामींना. इथे दिसत असेल तुम्हाला तर थोडस बघा, खूप सुंदर आहे ते महाराजांसाठी. तर हा देवी समोर मी ना मंगल कलश स्थापन केलेला आहे. मंगल कलश हा देवीच्या उजव्या साईडला पाहिजे आणि हा लोटा भरून ठेवलेला हा महाराजांच्या डाव्या साईडला ठेवायचा असतो इथे बघा, किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता जर महाराज असतील तर. देवघराच्या फक्त डाव्या साईडला ठेवा ते पण, कारण की 5 तत्व पाहिजे. आपण जेव्हा पूजा करतो ना तेव्हा 5 तत्व, अग्नितत्व वगैरे हे, वायू तत्व, पृथ्वी तत्व, आकाश तत्व हे ना म्हणजे तिथे पाहिजे. काय म्हणतात त्याला, जेव्हा प्रेझेंट पाहिजे तिथे आपण जेव्हा पूजा वगैरे करतो ना, म्हणजे आपले सगळे जे आशीर्वाद आहे ना, तेव्हा आपण यज्ञ वगैरे करतो बघा, तेव्हा सगळ्या गोष्टी असतात. तसंच आहे, तसंच समजायचं थोडक्यात. तर इथे मंगल कलश मांडलेला आहे. प्रत्येक घरात मंगल कलश आहे ना, मंगल कलश ना आपले आजार वगैरे काही संकट येणार असेल ना आपले तर तो त्याच्यावर घेत असतो, म्हणून मंगल कलश ना प्रत्येक घरामध्ये मांडा. बऱ्याच ठिकाणी मी बघते ना मंगल कलश नसतो, तर नक्की मंगल कलश मांडा तुम्ही, छान असतं. तर इथे ना बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू पाय दाबताना, माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबताना फोटो आहे. तर हा पण खूप महत्वाचा आहे, खूप पॉझिटिव्हली इफेक्ट देतो हा फोटो. इथे ना त्यांच्या बेंबीत नाही ना, इथे ना आपले ब्रह्मदेव आहे ना ते निघालेले. हा छोटा सुंदर आहे, हा मी केंद्रातनच घेतला होता. तर खूप पॉझिटिव्हली इफेक्ट भेटतो. आपण पॉझिटिव्हली केला ना, मला खूप आवडतं अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला. कोणाला आवडत नाही, प्रत्येक लेडीजला आवडतं. आपल्या घरामध्ये पैसा, सुख, समाधान, समृद्धी प्रत्येक लेडीजला वाटतं. तर इथे मी ना ही तुळशीची माळ ठेवलेली आहे. तुळशीची माळ, कारण भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे, सगळ्यांनाच माहित आहे. मी आता रोज रोज आपल्याकडनं तुळस हे नाही जात ना, तर मग मला सेवा करायला पण लागते, मग मी इथेच ठेवलेली आहे. याच्यामध्ये माझ्या पिवळ्या कवड्या आहे, सॉरी सफेद कवड्या, मी त्या पिवळ्या त्याला लेपन वगैरे करून आहे ना पिवळ्या कपड्यात ठेवलेले अशा. ते पण मी धनवृद्धीसाठीच केलेले आहे. मोरपीस ठेवलेले हे केंद्रातनं. मोरपीस याने नजर वगैरे पण लागत नाही आणि मोरपीसाने ना देवघर सजवावं, खूप सुंदर असतं, खूप चांगले रिझल्ट भेटतात, म्हणून मी छोटेसे मोरपीस वगैरे ठेवले. त्याचे तेवढे ना पॉझिटिव्ह रिझल्ट पण भेटतात आपल्याला असे. तर मोरपीस पण आपल्या घरात ना खूप महत्वाचे असतात, मुलांना नजर लागू नये वगैरे. मोरपिसांचे पण भरपूर गोष्टी, म्हणजे भरपूर फायदे मोरपिसाचे पण. गजलक्ष्मी मला माझ्या मम्मीने दिलेली आहे. जेव्हा धुंडाचा महिना होता ना, तिला म्हटलं मला तुझे भांडे वगैरे काही नको, मला साडी सुद्धा घेऊ नको, पण मला गजलक्ष्मी घेऊन दे असं म्हणता. गजलक्ष्मी आपल्याला कोणीतरी गिफ्ट दिले, म्हणजे कोणाकडनं तरी आलं पाहिजे असं. मला माझ्या मम्मीने दिलेली, हे मी माझ्या हातानेच केंद्रातनं घेतल्या होत्या आणि फक्त तिने पैसे वगैरे माझ्या मम्मीने दिले होते मला. याच्यामध्ये तांदळामध्ये ना मी इथं माता लक्ष्मी आणि बाप्पाचा आहे ना जो शिक्का आहे ना तो याच्यात ठेवलेला. तुम्ही पण असं जर असेल ना तुमच्याकडे बघा, असं दिसत असेल तो आहे ना तांदळात ठेवायचा. इथं सध्या तरी मी स्टीलची प्लेट वापरली आहे. आता जेव्हा केंद्र जाईल तेव्हा धातूची घेऊन येईल. याच्यामध्ये मी कवड्या आहे माझ्या इथं, पिवळ्या कवड्या आहे. कवड्यांचे पण वेगवेगळे प्रकार असतात केंद्रामध्ये, चॉकलेटी वेगळ्या, चॉकलेटी कवड्या, पिवळ्या कवड्या, सफेद कवड्या, असे बरेच प्रकार असतात त्याच्यात. याच्यात 7 कमळगट्ट्याचे मणी कवड्या आहे आणि इथे ना गोमती चक्र असं ठेवलेले. केंद्रातूनच आणलेले या सगळ्या वस्तू. तांदळ पौर्णिमेला बदलायचे असतात, थोडेसे टाकायचे आपल्या याच्यात, बाकीच्या पक्ष्यांना असं. त्याची पण रोज पूजा वगैरे करायची. ही कुबेरची पोटली माझ्या मिस्टरांनी आणली होती कुबेरवरनं, तर इथं तुम्ही इथं पण ठेवू शकता. देवाऱ्यामध्ये धनवृद्धीसाठीच केलेलं हे सगळं. कुबेर इथं पण ठेवू शकता किंवा आपल्या तिजोरीमध्ये पण ठेवू शकतात. त्याच्यानंतर हे श्रीयंत्र आहे, याच्यावर ना माता लक्ष्मी भगवान विष्णू वास करतात. सेवा केलेली आहे. हे बस ना मला माझ्या मम्मीनेच केंद्रातून घेऊन दिलं होतं. यंत्र मी घेतलेलं आहे स्वतः, पण हे दिलेलं आहे. हे माझं ना 1100 रुपयाचं आहे. 5000 वगैरे जसं घेतलं तसं असतं हे. कमळगट्ट्याची माळ ही. तर प्रत्येक घरामध्ये श्रीयंत्र म्हणतात. जिथं श्रीयंत्र असतात तिथं ना पैशाची वगैरे कधीच कमी नसते. अखंड लक्ष्मी नांदत असते. अशा छोट्या छोट्या गोष्टी मला पण आवडतं करायला, मस्त छान. आणि जसं पॉझिटिव्ह विचार हे केला ना की मग पॉझिटिव्ह इफेक्ट देतात आपल्याला त्या गोष्टी. ही कमळगट्ट्याची माळ 108 मणी आहे कमळाचे. मग आपल्याला रोज रोज कमळ वाहू शकत नाही देवीला, तर मग अशी माळ त्याच्यावर ठेवायची, म्हणजे 108 कमळाची फुलं 108 कमळाची फुलं वाहिल्याचं जे पुण्य आहे ना ते आपल्याला मिळत असतं. मग मी याच्यावर ठेवते, त्याच्यावर सेवा वगैरे करत असते. पौर्णिमेला, मंगळवारी जसं मला जमेल तसं सेवा करत असते मी त्याच्यावर. तर हे माझं वाले ना कुबेर यंत्र आहे, हे मी केंद्रातनं घेतलं. साधंच आहे आता सध्या तरी, मग नंतर दुसरं बघेल मी आता. जेव्हा आपण येणार सगळी पूजा करतो ना, खूप जण काय करतात, पूजा करून घेतात आणि नंतर दिवा प्रज्वलित करतात. दिवा पहिल्यांदाच प्रज्वलित करून ठेवायचा. बाप्पाची पण पूजा करायच्या आधी ना दिवा प्रज्वलित करायचा असतो. त्याला हळद कुंकू, अक्षदा, फुल व्हायचं असतं. फुल असेल तर नमस्कार करून आहे ना दिवा प्रज्वलित करून मग आपल्याला सेवेला सुरुवात करायची असते. इथे ना तुम्हाला गाई वासरू दिसत असेल बघा, तर गाई वासरू हे मला माझ्या मम्मीने दिलं होतं दिवाळीच्या वेळेस. चिनी मातीचं आहे ते ना, आपल्या याचं पण पाहिजे धातूचं,
पण मी धातूचा आता सध्या तरी घेतलेला नाहीये. तर हे आहे कारण की त्याचं आपल्याकडनं सेवा झाली पाहिजे. बघा भगवान कृष्ण किती सेवा करायची गाय वासरूची वगैरे असं, त्याच्यामध्ये त्याचं पण महत्व आहे. आता नंतर सांगेल, खूप लॉंग व्हिडिओ होऊन जाईल. तर बघा असं छोटीशी मी ती याच्यावर ठेवलेली आता सध्या तरी ना. माझं स्टँड आहे तिथं व्यासपीठ आहे छोटंसं, मी ते केंद्रातच घेतलं होतं. तर तिथे ना माझं स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर माता लक्ष्मीचं नित्य सेवेचं मला हे सगळ्या गोष्टी लागतात. रोज मी सेवा करते ना, मला सगळ्या गोष्टी मम्मी ना इथंच ठेवते. बाकीचे जे माझे ग्रंथ आहे गुरुचरित्राचे, शिवलीला अमृत, मल्हारी सप्तशती, दुर्गा सप्तशती, अजून भरपूर ग्रंथ आहे माझ्याकडे. गणेश पुराणे, परत आपला अजून काय म्हणते त्याला विष्णू सहस्रनाम, असे जे भरपूर ग्रंथ आहे ना, नवनाथ भक्तिसार. तर माझे ग्रंथ मी बाजूला ठेवलेले कारण की एवढं सगळं इथं पोरं पण ओढतात. शिवने माझे ना स्वामी चरित्र सारामृत पहिलं होतं ते फाडून टाकलं होतं. आता तुला आणि त्याला काही समजत नाही म्हणून आता परत घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे ना तुम्हाला दिसत असेल वरती मी ना कॅलेंडर लावलेलं इथंच आपलं केंद्रातलं. इथे पिवळी कलरची ना पोटली आहे, ती पण याच्यासाठी धनवृद्धीसाठीच आहे. ती ना मी पाडव्याला लावली होती. बघा ही पोटली दिसत असेल वरती, ती ईशान्य कोपऱ्यात लावायची असते ना, मग मी तिथे लावली होती ती. तर चला खूप साऱ्या गप्पा झाल्या. तर माझं छोटंसं देवघर आहे. ज्या गोष्टी मला माहित होत्या ना देवांबद्दल तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न केला. तर हे कासावे हे राहिलं माझ्याकडनं सांगायचं. हे मी दिंडोरीवरनं घेतलं होतं. याच्या खाली अंक एक अंक असेल कासावे ना, मग त्याचे ते तांदळ अंक असला जातात. जर कासव असलं ना तर मग ते तांदळाखाली ठेवायचं असतं आणि स्फटिकाचं वगैरे असेल ना त्याच्या खाली पाणी ठेवायचं असं आहे. देवघरात ठेवायचं मग ते. तर चला बरीचशी माहिती सांगून झाली. मला जेवढं माहित होतं ना देवांबद्दल ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. तुम्हाला आवडला का आजचा व्हिडिओ काय वगैरे मला नक्की कमेंट्स करून सांगा. कसं वाटलं माझं देवघर, छोटंसं आहे पण मस्त आहे. तर अजून काही असेल तुम्हाला विचारायचं वगैरे देवघराबद्दल, मला बऱ्याचशा माहिती आहे पण आता एवढं सगळं व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही. कधीतरी नक्की सगळं सांगेल. श्रीयंत्राबद्दल पण खूप गोष्टी आहे, बाकीच्या हव्यांच्याबद्दल पण. तर तुम्हाला आमचं देवघर कसं वाटलं, मी सांगितलेली माहिती आवडली का वगैरे सगळं. चला तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. छान छान कमेंट्स करा, म्हणजे मला पण छान वाटतं, मी पण मोटिवेट होते. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.